जनावर चोरीतील 8,15,000 रुपये शेतकऱ्यांना परत. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप. जनावर चोरीच्या विविध गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना अटक करणाऱ्या लातूर पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केलेली 8,15,000 रुपयांची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना परत केली आहे. रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या हस्ते संबंधित शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने रेणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल जनावर चोरीच्या विविध गुन्ह्यांचा तपास केला. तपासादरम्यान आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली. आरोपीकडून हस्तगत झालेली रोख रक्कम आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित शेतकरी फिर्यादींना परत करण्यात आली. रेणापूर पोलीस ठाण्यात दाखल 7 गुन्ह्यातील एकूण 8,15,000 रुपयांची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना बंधपत्र घेऊन परत करण्यात आली. यामध्ये शिवाजी मारुती शिरसाट यांना 1,20,000, संतोष तुकाराम जोगदंड यांना 1,00,000, शेख फारुख सरदार यांना 1,60,000, धोंडीराम दत्तू भिसे यांना 1,20,000, हरिराम शंकरराव बाणापुरे यांना 1,70,000, शालिवाहन रक्षम राऊतराव यांना 65,000 आणि राम गोविंद गुंडले यांना 80,000 रुपयांचा समावेश आहे. दरम्यान गुन्हा रजिस्टर क्रमांक 173/2026 मधील फिर्यादी वैयक्तिक अडचणीमुळे उपस्थित राहू शकले नसल्याने या गुन्ह्यातील 2,10,000 रुपयांची रक्कम सुरक्षित ठेवण्यात आली आहे. संबंधित फिर्यादी पोलीस ठाण्यात उपस्थित झाल्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही रक्कम त्यांना परत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. जनावर चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना जेरबंद करण्यासोबतच चोरीची व हस्तगत झालेली मालमत्ता संबंधित शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यात आल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून जनावर चोरीसह मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मोहीम सुरूच आहे.